बनेवाडी विकास सोसायटीत सत्ताधारी गटाला मोठा धक्का, एकमताने ठराव विरोधात। सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सांगलीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकास सोसायट्यांमार्फत मतदान प्रतिनिधी निश्चित करण्यासाठी ठराव करण्याची प्रक्रिया सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। त्याच अनुषंगाने बनेवाडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मर्यादित बनेवाडीची मासिक सभा आज पार पडली। संस्था स्थापनेपासून या सोसायटीवर माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या गटाचे वर्चस्व राहिले असून सध्या देखील संस्थेची सत्ता त्याच गटाकडे आहे। एकूण 12 संचालक असलेल्या संस्थेमध्ये मतदान प्रतिनिधीच्या ठरावासाठी संस्थापक चेअरमन श्री कुंडलिक अमृता जगताप आणि संस्थापक चेअरमन सौ शारदा बाबासो डुबुले यांच्या नावावर मतदान घेण्यात आले। मतदानात श्री कुंडलिक अमृता जगताप यांना 5 मते मिळाली तर सौ शारदा बाबासो डुबुले यांना 6 मते मिळाल्याने त्यांनी अवघ्या एका मताच्या फरकाने ठराव आपल्या बाजूने मंजूर करून घेतला। या निकालामुळे सत्ताधारी गटाला मोठा धक्का बसल्याची चर्चा परिसरात रंगली आहे। यावेळी संचालक धनाजी कोंडीबा शिंदे, तानाजी विठोबा माळी, जगन्नाथ दौलू माने, सौ शारदा बाबासो डुबुले, रावसाहेब अण्णाप्पा बागले, भास्कर केरू हजारे यांच्यासह इतर संचालक उपस्थित होते। तसेच माजी सरपंच शहाजी जगताप, माजी सरपंच नितीन जगताप, विद्यमान सरपंच प्रवीण माळी, उपसरपंच मनोज वावरे, संजय शिंदे, संजय तोरसे, लहू जगताप, उमाजी जाधव, भाऊसाहेब मेजर, बाबासो डुबुले, नवनाथ जगताप, अमर जगताप, दिलीप जगताप तसेच सचिव मारुती बाबर उपस्थित होते। गेल्या सुमारे 20 वर्षापासून अजितराव घोरपडे गटाचे या संस्थेवर वर्चस्व आहे। मात्र सत्ताधारी गटाकडे सत्ता असतानाही ठराव त्यांच्या विरोधात गेल्याची बनेवाडीच्या इतिहासातील ही पहिलीच घटना असल्याची चर्चा सुरू असून या निकालामुळे गावाच्या सहकारी व राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे। आगामी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने या निकालाकडे विशेष महत्त्वाने पाहिले जात आहे। कवठेमहाकाळ मराठी न्यूजसाठी मुख्य संपादक विद्याधर लोंढे।